तर आजकालच्या पोरांचं काय मला कळत नाही बघा. सरळ सोप्या भाषेत काही म्हणत नाहीत की मला गोड खावंसं वाटतंय म्हणून. काय तर म्हणे मला गोड खायचं क्रेविंग झाले. तर मुलगी मला म्हणायला लागली, बिना बेक करता कुक करता आज एक गोड प्रकार तुला करून दाखवते. म्हटलं मी काय मदत करणार नाही बाई. तर म्हणायला लागली ठीक आहे ग, पण काय चुकलं की नाही तर अजिबात ओरडायचं नाही बघ. लगेच दुकानात जाऊन लागणारं साहित्य घेऊन आली. 2 मारीगोल्ड बिस्किटाचे पुडे आणि तिला कोको पावडर पण आणायची होती, पण ती काय तिला जवळपासच्या दुकानात भेटली नाही बघा. मग त्याला पर्याय म्हणून ती कॅडबरी घेऊन आली आणि लांबूनच मी आपली तिची गंमत नुसती बघत होते. मग बटरमध्ये बघा गोडानुसार पिठी साखर घातली. गरम दुधात कॅडबरी मेल्ट करून ते मिश्रण पण त्याच्यात घातलं. थोडंसं हर्षीज घातलं आणि सगळं फेटून घेतलं. आता खरी गंमत आहे की नाही ती थर लावायची. बिस्किटावर कॅडबरीचं मिश्रण लावून की नाही थरावर थर असे लावून घ्यायचे. मग फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं. नंतर बाहेर काढून का नाही त्याच्यावर सगळं राहिलेलं मिश्रण आपण घराला प्लास्टर कसं करतो बघा तसं प्लास्टर करून घ्यायचं आणि पुन्हा जरा फ्रीजमध्ये ठेवायचं. तर मला म्हणायला लागली बघ कसा वाटला माझा बिस्किटांचा चॉकलेट टॉवर आहे की नाही युनिक. नंतर कट बीट करून आम्हाला खायला पण दिलं आणि एवढ्या घाई गडबडीत नाही की नाही ऑडी निरपची माझ्याकडे स्नॅक बॅग होती तर त्याच्यात की नाही 2-4 भरून तिनं मामा मामीला सुद्धा बघा टेस्टला नेऊन दिलं. आता काय बोलायचं सांगा. चला आता तुम्ही तेवढं सबस्क्राईब करा.